जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो, आपलं जे ते सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन करताच तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज भेटेल, तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्याला 30 सेकंदापर्यंत इथं आपल्याला आणून घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून याचा जो आयडिया असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय बिटनुसार आपल्याला इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचं आहे। तर आता आपल्या बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 6 वरती आपल्याला येऊन इथं काय करायचं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 7 वरती इथं येऊन स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो, इथं जेवढं काही इथं बिट असतील तर त्या बिटनुसार इथं आपले जे इमेजेस असतील ते इथं तुम्ही स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथे डिलीट करून टाकायचं आहे। आता त्यानंतर आपल्या ह्या इमेजेसला आपल्या काही ॲनिमेशन आणि काही इथं इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्र, आता आपल्या इथं इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे। तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्येच थांबायचं। इनमध्येच आपला तो जो ॲनिमेशन आहे तो इथं मिळणार आहे मित्रांनो। तर वेट करूया मित्रांनो ते लोड होईपर्यंत। तर मित्रांनो, लोड झाल्यानंतर इथं बघा एक क्रॉस ओपन अशा प्रकारचा एक इथं भेटेल ॲनिमेशन, तर तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन परत इनमध्ये तुम्हाला स्प्लिट स्लाईड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये इथं येऊन जायचं आहे। तर कॉम्बोमध्ये आपल्याला आता ॲनिमेशन जो असेल तिथं भेटणार आहे, तर तो आहे मित्र पेंडुलम 1। तर तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं आता डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती इथं येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्या रॉक वर्टिकली इथं द्यायचं आहे। आणि परत नंतर आपल्या त्याच इमेजवरती थांबून आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला थोडंच खालती स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ओव्हरले असा ऑप्शन भेटेल, त्या ओव्हरलेवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं येऊन जाईल त्याच्या खालतीच। परत नंतर त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये इथं येऊन जायचं आहे। तर कॉम्बोमध्ये आपला जो ॲनिमेशन असेल तो इथं भेटणार आहे। तर वेट करूयात मित्रांनो लोड होईपर्यंत। तर लोड झाल्यानंतर तो ॲनिमेशन कोणता आहे ते आता तुम्हाला इथे सांगतो। तर मित्रांनो, तो ॲनिमेशन आहे मित्रांनो बघा एक मॅजिक क्यूब अशा प्रकारचा एक मित्रांनो आहे तो ॲनिमेशन। तर तो इथं अप्लाय करून टाका। तर अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं बघा स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन लेफ्ट झूम द्या। लेफ्ट झूम दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन परत राईट झूम द्या। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या।
परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन इथं आपल्याला इनमध्ये रॉक वर्टिकली द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये येऊन इथं डिस्टार्ट राईट द्यायचा आहे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. आणि परत नंतर शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन परत आपल्या इथं रॉक वर्टिकली हा वाला जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. तर इथं मित्रांनो आपल्या इथं जेवढे काही ॲनिमेशन होते ते सर्व ॲनिमेशन आपण इथे इमेजेसला दिलीत. तर आता काही इफेक्ट जे असतील तिथं आपल्या इथं द्यायचे आहेत आता. ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला इथं इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग आणि ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये येऊन आपल्याला याचं बघा मित्र हेक्सागोनल स्पॉट हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून आपल्याची जे ॲडजस्टमेंट असेल ते सुरुवातीच्या 2 इमेजपुरती इथं करून घ्यायचे. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती आपल्याला यायचं आहे. आल्यानंतर आपल्या परत जिथे बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं आणि त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच थांबायचं आहे. ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा एक लाइटनिंग आहे अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक ॲक्शन पेंट अशा प्रकारचा एक इथं भेटेल तर इफेक्ट. तर तो अप्लाय करून इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या लवच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचे. लवच्या ऑप्शनमध्ये इथं आल्यानंतर इथं तुम्हाला बघा एक फ्लिप अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे काय याचा बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला लाईट डिझॉल्व अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकार फॉन्टम शिफ्ट अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक इन्फिनाईट ट्रॅव्हल अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्पार्कच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला मित्र अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो अप्लाय करून सुरुवातीच्या 2 इमेजपुरता इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला शेक अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाकायचा आहे आणि अप्लाय वगैरे इथं केल्यानंतर ॲडजस्टमेंट जी असेल ती 2 इमेजपुरती इथं करायची आहे मित्रांनो. परत आपल्या एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या लवच्या ऑप्शनमध्ये येऊन मिनी रेनबो हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून 2 इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट करून घ्या. आणि परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्याला काय यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आपल्या ग्लोईंग लाईन्स यामध्ये आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर इलेक्ट्रिक शॉक अशा प्रकारचा की इथे इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला काय यायचं आहे परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 2 इमेजपुरती इथं करून घ्या. आणि त्यानंतर आपल्या ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करून वर्टिकल जे ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं करा. केल्यानंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी पिकमध्ये जायचं आणि ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन आपल्या जे काय रिव्हॉल्विंग फ्लेम अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तर तो रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपला जो व्हिडिओ असेल तो इथं सेव्ह होण्याची ते सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.